चला आता लगेचच टॉस होणार आहे. तरी आजूबाजूला जे क्रिकेट प्रेमी असतील, जी मित्रमंडळी असेल, त्यांनी स्पीच कडे जाण्याचे करावे. उद्घाटन जो सामना पहिला होणार आहे, रामगीर बाबा 11 चौंदाने वर्सेस गुलाबराव महाराज देवता 11 निकवेल. प्रथमतः उद्घाटन कार्यक्रम सुरू झालेला आहे.
प्रथमतः उद्घाटन जे होणार आहे बाबाजींच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे। नंतरून माजी क्रिकेट प्रेमी राकेश आबा हे श्रीफळ फोडतील। त्यानंतर किशोर शेठ आमचे लाडके आप्या यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात येणार आहे। आणि कृपया सर्वांना एक महत्त्वाची सूचना, ज्यांनी टू व्हीलर ग्राउंडच्या आतमध्ये लावले असतील कृपया त्यांनी सहकार्य करावे, आपली टू व्हीलर गाडी ग्राउंडच्या बाहेर काढून घ्यावी। जे उद्घाटनासाठी आलेले माजी क्रिकेट प्रेमी क्रिकेटपटू माजी क्रिकेटपटू राकेश मोरे, माजी सरपंच तसेच राजू अंकल, बापू मोरे, संदीप मोरे, खंडू अर्जुन मोरे, त्यानंतर किशोर शेठ तसेच आयोजक व सर्व मित्र परिवार, आपण आलात, आपले सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। उद्घाटन झाल्यानंतर लगेच टॉस होणार आहे। रामवीर बाबा 11 चौंदाने वर्सेस गुलाबराव महाराज 11 निकवेल यांचा उद्घाटन सामना होणार आहे। उद्घाटन झाल्यानंतर लगेच टॉस होणार आहे। आयोजक दीपक मोरे, रमेश बरडे, बाळा पवार, बबलू गवळी,
आबा टॉस झाला. बरं बरं. टॉस झाल्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. हा लगेच राष्ट्रगीत लावतोय. सर्वांनी जागेवर. भारत माता की. राजू बाबा की. बुलारा महाराज की. अंपायर म्हणून जे काम करतील जितेंद्र बांबरे सर यासाठी
सर्वांनी घ्यावा. या ठिकाणी पंच आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. कधी कधी बाहेरून बोलतात की हा कॅच होता नाही होता, रनआउट होता, त्याचं कोणाचंही काही चालणार नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. आपण सर्वजण क्रिकेट प्रेमी आहात. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने टीव्हीवर बघत असतो. कधी कधी थर्ड अंपायरचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी चुकीचा होत असतो. इथं तर आपल्याला समोर पाहायचं आहे. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. आणि इथं एखाद्या कोणाची बाजू या ठिकाणी घेतली जाणार नाही. कारण चौंदाणे गावाचा चांगला इतिहास आहे. या ठिकाणी नियमानुसार सर्व गोष्टी होत असतात. चुकीचं कोणाला पण निर्णय दिले जाणार नाही, कोणाची बाजू घेतली जाणार नाही, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि जे पंच जरी असतील ते सुद्धा खूप उत्तमच आहे. त्यांनी सुद्धा बारकाईने लक्ष देऊन या ठिकाणी निर्णय द्यायचे आहे. कारण एकेका रनावरून मॅच हारत असतं आणि जिंकत असतं. कृपया सर्वांनी लक्षात ठेवा. रवींद्र मोरे उर्फ नंदू ते किपरच्या पाठीमागे जे 2-3 आयोजक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी या इकडे यायचंय. मागच्या बाजूला, किपरच्या मागच्या बाजूला कोणीही राहता कामा नये, कृपया लक्षात घ्या. आणि जे ग्राउंडच्या बाहेर बॉल फेकले जातील, त्याला उशीर होत असेल, त्याच्यासाठी आयोजकांनी तिथं कोणाला 2-3 मुलांना उभं करायचं असेल तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी त्या ठिकाणी त्यांना तटस्थ करावं. या ठिकाणी चौंदाणे गावात गेल्या 3 वर्षापासून चषक काही भरलेलं नव्हतं. काही कोरोनाच्या काळामध्ये गेला, त्यानंतर काही बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यानंतर आता प्रीमियर लीग या चौंदाणे गावामध्ये चालू झालेली आहे. आणि ते महाराष्ट्र राज्याचे तरुण तडफदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावानं म्हणजे देवाभाऊ चषक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि याच्यात आयोजक समितीचं मोठं मोलाचं सहकार्य आणि आयोजन जे केलं आहे ते रामगीर बाबा क्रिकेट क्लबच्या काही खेळाडूंनी केलेला आहे. आणि आता पहिला जो सामना होत आहे चौंदाण्याच रामगीर बाबा 11 वर्सेस गुलाबराव महाराज यांच्या विरुद्धचा जो सामना आहे. गुलाबराव महाराज या संघानं टॉस जिंकलेला आहे आणि बहुतेक त्यांनी फिल्डिंग घेतली असावी असं दिसतंय. आपणा सर्व पहिल्या दिवसाचं आता उद्घाटन झालं मान्यवरांच्या हस्ते. आमच्या समेत माजी क्रिकेटपटू राजू मोरे, किशोर शेख, बरीचशी अशी मंडळी होती आणि त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी प्रथम पारितोषिक 41,000 आहे. द्वितीय पारितोषिक 31,000 आहे. ते ज्ञानेश्वर देवरे यांनी दिलेलं आहे. तिसरं जे पारितोषिक आहे आपल्या चौंदाणे गावाचे किशोर शेख यांनी 21,000 जे आडतदार आहेत करंजाड येथे त्यांनी 21,000 दिलेलं आहे. आणि चौथं कोणी दिले आणि चौथं बक्षीस अजून ते सुद्धा 15,000 दिलेलं आहे. कोणी? अनिल पाटील सरांनी दिलेलं आहे. संपा तुम्ही फिल्डिंग घेतली आहे का? फिल्डिंग त्यांनी घेतलेली आहे. आणि पंच आपलं पंच म्हणून त्या ठिकाणी कोणा जितू भामरे आणि त्यांच्या समेत अजून कोणी दिले. जो रामगीर बाबा 11चा संघ आहे त्याचे कॅप्टन कलीम बेग आणि भरत वाघ उर्फ भाऊसा आमचे मित्र यांनी त्या संघाचं जरा व्यवस्थित मार्गदर्शन करून खेळून घ्यायचं आहे. यानंतर कॉमेंट्री बॉक्सवर बोलण्यासाठी येत आहेत लक्ष्मीकांत उर्फ बा. दीपक मोरे कुठे? जोरदार झालेला आहे. गुलाबराव महाराज 11 निकवे यांनी क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलेलं आहे रामगीर बाबा 11 चौंदाणे या टीमला.
अंपायर जितू भांबरे जिथे असतील त्यांनी लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. दीपक दुसरा अंपायर माजी डेपोटी रवींद्र मोरे व जितू भांबरे यांनी लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. चला बॅटिंग वाले रेडी व्हा. ओपनर्स चला लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. कोणी लहान मुलांनी खुर्च्या घ्यायच्या नाही आहे. अंपायर म्हणून जे काम करणारे जितू भांबरे, नंदू उर्फ रवींद्र मोरे, हॅलो 10 ओव्हर हा सामना. 10 ओव्हरचा सामना आणि 3 ओव्हरचा पॉवर प्ले राहील आणि सर्कलच्या बाहेर 2च प्लेयर ठेवता येतील 3 ओव्हर पर्यंत. नंतर 4 प्लेयर सर्कल मध्ये राहतील. दिनेश मोरे हे बॅट आहेत ते बॅट द्या म्हणे. ओपनर आलेले राहुल आणि काळू. रामगिर बाबा 11 चौंगाने वर्सेस गुलाबराव महाराज 11 निकवेद. दोघं टीम खूपच चांगल्या खेळतात. अंपायर म्हणून जे काम करतायत जितेंद्र भांबरे, रवींद्र मोरे, दहा ओव्हरचा सामना, 3 ओव्हरचं पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये सर्कलच्या बाहेर फक्त 2च प्लेयर असतील. चला लवकरात लवकर मॅच सुरू करा. हॅलो देवभाऊ चषकचा हा पहिला सामना रामगिर बाबा 11 वर्सेस गुलाबराव महाराज. उद्घाटनपर सामना होता या दोघं संघांमध्ये. चौंधाणे वर्सेस निकवेल. 3 ओव्हरचा पॉवर प्ले. 3 ओव्हर 10 ओव्हरचा सामना असेल. कृपया त्या भिंतीकडे जे बसलेले मान्यवर त्यांनी कृपया उठून बाउंड्रीच्या बाहेर इकडे जायचं. राजा भाऊ ते येलो टी शर्ट मध्ये कोण बसलेत ते? प्रवीण. कृपया साईडला या. बाउंड्रीच्या बाहेर सर्वांनी बसायचं आहे. सहकार्य करा. रामगिर बाबा मंदिराच्या बाजूने पहिला चेंडू घेऊन येतो. डाव्या हाताने टाकलाय. कट करण्याचा प्रयत्न परंतु विकेट किपर संभाच्या हातात तो चेंडू विसावला. दुसरा चेंडू घेऊन येईल रामगिर बाबा टेम्पलच्या बाजूनं. डाव्या हाताने मारो करतोय बॅट्समन साठी. पायाजवळ दिलेला चेंडू परंतु वाईड झालेला आहे आणि इथून पायाजवळ जात असताना दिसत होता परंतु पंच यांनी जितू भांबरे यांनी दिलाय तो वाईड. आणि या वाईडच्या रूपाने या संघानं खातं खोललंय. 1 धाव झालेले. 1 चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू आता घेऊन येईल
डाव्या हातानं ओव्हर द विकेट मारा, राऊंड द विकेट मारा. तोडवलेला चेंडू गॅप मध्ये पहिला टप्पा पडला, तोपर्यंत 1 रन. 2 चेंडू झाले आणि 2 धावा आतापर्यंत रामगिर बाबा 11 संघाच्या या ठिकाणी झालेल्या आहेत. आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत. सर्व प्रेक्षकांचं उद्घाटन काही क्षणापूर्वी झालेलं आहे आणि पुढचा चेंडू घेऊन येईल या षटकातला, पहिल्या षटकातला तिसरा चेंडू डाव्या हातानं मारा करतोय बॉर्डर लाईनच्या दिशेने. आमच्या जवळ दिनेश आचोंदानेचा प्लेअर तो गुलाब. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू या ओव्हरचा बॅट्समन साठी. उंच टोलवण्याचा प्रयत्न, कॅच होतोय आणि तो आउट. कॅच देऊन आउट झालेला आहे बॅट्समन. खरं तर पहिल्या जोरमध्ये थोडं त्या ठिकाणी पिचचा अंदाज घेऊन खेळणं महत्वाचं आहे. ठीक आहे, 10 ओव्हर, कारण 10 ओव्हरचे सामने आहेत आणि 10 ओव्हर खेळणं सुद्धा खूप महत्वाचं या ठिकाणी आहे. कारण 10 ओव्हर टिकणं पण सोपी गोष्ट नाही. या ठिकाणी युट्यूबवर सुद्धा आपल्या सर्वांना सामने पाहता येतील. जे कोणी ग्राउंड मध्ये आहे, जे कोणी बाहेर गावी असतील, कृपया आयोजकांनी लिंक टाकण्याचं नियोजन त्या ठिकाणी करायचंय. दीपक मोरे, रमेश बर्डे, आपण लिंक टाकण्याचं नियोजन करायचं आहे जेणेकरून युट्यूबवर मॅचेस पाहता येतील, स्कोअर पाहता येईल. या गावाच्या बाहेर जे काही क्रिकेट खेळाडू किंवा क्रिकेट शौकीन असतील ते आणि ज्याला चौंधाणी गावाविषयी आत्मीयता म्हणून त्यांना जर मॅचेस पाहिजे असतील ते सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकता. चौंधाण्याचे काही ग्रुप असतील, क्रिकेटचे काही ग्रुप असतील, त्यांना ती लिंक टाका. पुढचा चेंडू डाव्या हातात टाकलेला, कट झालेला चेंडू विकेट किपरच्या मागे गेला आहे. डिक्लेअर 2 धावा. या 2 धावांबरोबर या संघाचा स्कोअर पोहोचतोय तो बहुतेक आता 4 धावांवर 1 विकेट गमावत. डिक्लेअर 2 धावा. 2 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 4 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू बहुतेक झालेले आहेत आणि 1 विकेट रामगिर बाबा 11 संघानं गमावलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन येईल रामगिर बाबा मंदिराच्या बाजूनं, डाव्या हातानं मारा करतोय. जितू मांबरे त्या ठिकाणी पंच म्हणून काम करतोय. राऊंड द विकेट मारा, कट करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपरच्या हातात तो चेंडू विसावला. व्हाईट बॉल, 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू खूपच छान. ओव्हर समापलेली आहे. 1 ओव्हर 5 रन. पॉवर प्लेचे फक्त 2च ओव्हर बाकी. उद्घाटन सामना जो आहे तो रामगिर बाबा 11 चौंदाणे वर्सेस गुलाबराव महाराज 11 निकवेल. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि 5 धावा मिळालेल्या आहेत. तिसरी ओव्हरचा हा पहिला बॉल. खूपच छान असा शॉट मारलेला आहे. बघूया, बाउंड्री लाईनच्या इथे तो कॅच सोडलेला आहे आणि हे 4 रन. आपल्या टीमसाठी ज्या शॉटची आवश्यकता होती या ठिकाणी खूप सुंदर फटका मारला, उंचावर टोलावला, परंतु त्याचप्रमाणे फिल्डरने कॅच घेण्याचा खूप सुंदर प्रयत्न केला, परंतु त्याच्या हाताला लागून तो खाली टप्पा पडला. 4 धावा. पुढचा चेंडू आणि तो जितू भांबरे सरांनी वाईट दिलेला आहे आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत एका चेंडूत 5 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन येईल बॉलर कुलदीप मुंजवाड येथील. कट केलेला आहे, 1 धाव आणि ती पूर्ण केलेली आहे आणि 6 धावा 2 चेंडूत आतापर्यंत रामगिर बाबा 11
संघाच्या या ओव्हरमध्ये झालेल्या आहेत आणि मागच्या ओव्हर असं एकूण जे धावा झाल्या आहेत 11 झाल्यात तेजस 11 रन आणि 1 विकेट या संघाने गमावली. पुढचा चेंडू कुलदीपचा कट झालेला आणि आऊट. दुसरा विकेट रामगिरबाबा 11 टीमचा. मोहन दुसरा बॅट्समॅन जो जातोय तो मोहन. उद्घाटन सामना जो आहे तो रामगिरबाबा 11 चौदाने वर्सेस गुलाबराव महाराज 11 निकवे. अंपायर जितू भांबरे आणि त्यांच्या बरोबरच रवींद्र मोरे. कट झालेला बॉल 1 रन. हॅलो सुंदर असा गॅप आणि 4 रन. सुंदर शॉट. ऑफसाईडच्या दिशेला सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि 4 धावा. एक धाव. ओव्हर समाप्त. 2 ओव्हर किती 2 ओव्हर 17 धावा आणि 2 विकेट. पॉवर प्लेची शेवटची ओव्हर बाकी. तिसरी ओव्हर प्रगती पथावर आता. रनआउटचा चान्स परंतु मोहन सुखरूप. सुंदर शॉट. 6 धावा. सुंदर असा फटका. आणि कॅप्टन बॉलरला सावधान करताना आणि ॲपिल आणि नंदू मोरेंनी जितू भांबरे सरांनी आऊट दिलेला आहे या ठिकाणी. चांगलं कमबॅक केलं या ठिकाणी बॉलरने. आणि तिसरी विकेट रामगिर बाबा 11 संघाचा तिसरा खेळाडू आऊट. पुढचा बॅट्समॅन कलीम बेग. हॅलो आता
रामगिरी बाबा 11चे 3 फलंदाज गारद झालेले आहेत आणि ते पॅव्हिलियन मध्ये परत आले. फक्त 20 रुपये. इकडे मागे जा कृपया. निरपूरकर सहकार्य करा, तिकडे जाऊच नका. ते शौचालयाच्याकडे बसले तर काही अडचण नाही, बाउंड्रीच्या बाहेर. सुंदर फटका, सरळ दिशेने चेंडू. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केली, दुसरी ही धाव पूर्ण केली आणि या 2 धावांबरोबरच संघाचा स्कोर हळूहळू पुढे जाताना 26 धावा झाल्या आहेत. तिसरं षटक, एक चेंडू बाकी आहे. तिसऱ्या षटकातला एक चेंडू बाकी आणि 26 धावा उत्तमरित्या आतापर्यंत झालेल्या आहेत, परंतु विकेट 3 गमावल्या. पुढचा चेंडू, मोहनने हाटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण केली. सोनू उर्फ पवन त्या ठिकाणी लांब लांब हातांचा हा प्लेअर आणि त्या ठिकाणी त्याने परत केला तो बॉलर जवळ आणि 3 ओव्हर पॉवर प्ले या ठिकाणी संपलेला आहे. 3 ओव्हर नंतर 27 रन, 3 विकेट. उद्घाटनचा सामना गुलाबराव महाराज प्रीमियर लीगचे जे कॅप्टन संभा आणि त्या संघाचेही कॅप्टन संभा आणि चौंदाणे रामगिरी बाबा 11 यांच्यातला होणारा उद्घाटनपर सामना. आणि या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते काही क्षणापूर्वी उद्घाटन झालं. देवाभाऊ चषक चौंदाणे रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौंदाणेचे काही आयोजकांनी भरवलेला हा सामना, हे सामने ही लीग या ठिकाणी चालू आहे. पुढचा चेंडू घेऊन येईल, 4थं षटक असेल आणि त्या ठिकाणी याच संघाचा गुलाबराव महाराज संघाचा कप्तान जो आता विकेट किपिंग त्या ठिकाणी करत होता, संभा उर्फ गणेश वाघ. आणि खूपच चांगलं बॉलिंग आणि बॅटिंग करणारा अष्टपैलू खेळाडू संभा या ठिकाणी आहे आणि तो उजव्या हाताने बॉलिंग करतोय. आता त्या ठिकाणी बॅटिंग करत होतो मोहन बोरसे, सौंदाणे गावातीलच रहिवासी मोहन बोरसे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो कलीम बेग, आयकॉन प्लेअर. बघूया काय आता पुढची स्थिती होते. बोल्ड झालेला आहे आणि मोहन बोरसे परत येतोय. खूप चांगली बॅटिंग करत होता मोहन. पडलेले आहेत. आयकॉन प्लेअर कलीम बेग अजूनही स्पीचवर. फार छान असा बॉल,
खूपच छान असा थ्रो केलेला आहे. पुढचा चेंडू कलिंबेग साठी कॅप्टन संभा यांचा. आयोजक रमेश बर्डे आणि दीपक मोरे यांनी इकडे यायचंय. फुल टच गेन तिथे फिल्डर हजर आणि त्यांनी अपील केलेला आहे. नो बॉल साठी येथे विकेट घेतलेला आहे. ते आता लगेचच चेक करून थोडा अंपायर सांगतील. काही क्षणातच लगेच त्याचा निर्णय येथे लावण्यात येणार आहे. नो बॉल देण्यात आलेला आहे थर्ड अंपायर कडनं. कमरेच्या खूप वरती असल्यामुळे फ्री 2 रन. एक नो बॉलचा संपाचा पुढचा बॉल बीट झालेले कलिंबेग आयकॉन प्लेयर रामगिरी बाबा 11चे अजूनही स्पीचवर ते आहेत. प्लेड केला आहे आणि 1 रन. दुसऱ्या रनासाठी 2 रन इथे आरामशीर पूर्ण झाले. बाईज आहे 22. एक बॉल बाकी. चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. खूपच छान असा टोलवलेला आहे तिथे फिल्डर आणि तो कॅच सोडलेला आहे. फार मोठी विकेट येथे जाणार होती. ओव्हरची समाप्त. 4 ओव्हर संपलेले आहेत. 10 ओव्हरचा सामना. 3 ओव्हरचा पॉवर प्ले. ड्रिंक ब्रेक इथे होणार आहे.
हॅलो, 5वी ओव्हर चालू आणि कुलदीप पवार मुंजवाडचा हा खेळाडू चांगला अष्टपैलू खेळाडू, चांगला ऑलराऊंडर आणि 5वी ओव्हर घेऊन येत आहे तो आता कुलदीप. एक धाव. हॅलो, डिक्लेअरचा जो रन आहे मध्ये जर अडकला तर 1 रन डिक्लेअर, बरं का. आणि प्लेअरवर आहे, चेंज करू शकतो, तोही राहिला तरी चालेल. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, कोणत्याही टीमला तो नियम असेल. 1 रन त्यांच्यावर आहे, प्रत्येक टीमला तो नियम असेल. खूपच छान असा बॉल पूर्णपणे बीट झालेला आहे कलिंबे. 5वा ओव्हर चालू झालेला आहे. अंबिका ट्रेडर्स हर्षवर्धन यांनी टी शर्ट साठी आपल्या टीमचे टी शर्ट लगेच त्यांनी आपल्या ताब्यात घ्यायचे. 1 रन. यानंतरचा जो सामना होणार आहे हर्षवर्धन 11 आणि अंबिका ट्रेडर, या दोघं कॅप्टनने त्यांच्या खेळाडूंचे टी शर्ट घेऊन जायचे आहे. टॉसला भरपूर वेळ आहे, परंतु त्यांनी त्यांचे टी शर्ट घेऊन जायचं आहे. त्यांनी ज्यांची फी 300 रुपये देण्याची बाकी असेल ती भरल्याशिवाय टी शर्ट पण भेटणार नाही. आणि टी शर्ट घेतला नाही तर त्या प्लेअरला उतरता पण येणार नाही. 1 रुपये याची दोघं संघांनी नोंद घ्यायची आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. इथे 5वा ओव्हर सुरू झालेला आहे. पाचवा ओव्हर सुरू झालेला आहे आणि 36 रन झालेले रामगिरी बाबा 11 टीमचे. एक रन डिक्लेअर. 5 ओव्हर संपले. 34 रन 37 रन. 5 ओव्हर 37 रन 4 विकेट. अजून 6 ओव्हर बाकी. 5 ओव्हर बाकी. 5 ओव्हर संपलेले आहेत. गुलाबराव महाराज 11चे कॅप्टन संभा समोर बॅटिंग करतायत ते कलिंबेग रामगिरबाबा 11चे आयकॉन. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलला 1 रन. स्ट्राईक चेंज केलेली आहे कलिंबेग यांनी. पुन्हा बीट झालेला आहे.
शेवट बॉल येथे या ठिकाणी गेलेला आहे. आतापर्यंत चांगली ओव्हर पडत असताना इथे संभाजी खूपच स्लो असा बॉल टाकलेला होता, त्यावर 1 रन. शेवटचा बॉल कलीम बेगने हा उंचवून मारलेला आहे आणि तिथे प्लेयर आणि परत कॅच मिस केलेला आहे. 2 जीवदान आतापर्यंत भेटलेले ते कलीम बेग रामगिरी बाबा 11 टीमचे आयकॉन. 6 ओव्हर 40 रन 4 विकेट. पहिल्या इनिंगचे फक्त आता शेवटचे 4 ओव्हर. सहा ओव्हर 40 रन 4 विकेट. मला असं वाटतं की आता मोठे मोठे शॉट मारण्याची इथे आवश्यकता. 24 बॉलात बघूया किती रन काढतात ते रामगिरी बाबा 11 टीमचे आयकॉन कॅप्टन कलीम बेग. चोवीस बॉलात अंदाने 40च्या जास्त पण रन होऊ शकतात. बॉलला रन तर हा आवश्यकच असणार आहे. मध्ये 2-3 असे शॉट चांगले मारण्याची आवश्यकता. आणि स्ट्राईक रोटेट करत राहण्याची येथे फारच महत्वाची भूमिका असेल. पहला गेंद बहुत ही अच्छा गैप में खेला हुआ है गेंद. एक ही रन से संतुष्ट होना पड़ा यहाँ पे कलीम बेग को. अगली गेंद फुल टॉस गेंद और गैप में खेला हुआ. एक ही रन. स्ट्राइक पे कलीम बेग. अगली गेंद कलीम बेग के लिए. बढ़िया शॉट, गैप में खेला हुआ शॉट और 1 रन आसान से पूरा किया यहाँ पे कलीम बेग ने. भास्कर बॉलिंग. भास्कर देखते हैं अभी कौन सी गेंद डाल रहे हैं वहां पे. ओ यहाँ पे पीट किया भावसा को पंडित. वाइड गेंद. और यहाँ पे विकेट. पंडित आउट. रामगिरी बाबा 11 चे पुढचे बॅट्समॅन सम्राट. संघ मालक सम्राट मोरे
बघूया आपली टीम साठी आता ते किती रन काढतात ते. अरे कॅच दिला गेलाय हा. कॅच कोणी घेतला? काय नाव? शरदने कॅच घेतलाय. सात ओव्हर 44 रन 6 विकेट. बहुत ही बढ़िया शॉट, वहां पे प्लेयर मौजूद और एक कैच. कलीम बेग, रामगिर बाबा 11 चे आयकॉन. आता पुढचे बॅट्समन जे येत आहेत भावसा उर्फ भरत. गॅप मध्ये मारलेला प्लेयर ते आणि हा सुंदर असा कॅच. सर बाईकचा रन आहे. ओके, पुढचा चेंडू समाधान वाघ समोर भरत वाघ. छोटा भाई वर्सेस बडा भाई. उंच टोलवलेला चेंडू बॉल जातोय सीमारेषा पार. शानदार असं चौकार. ओव्हर समाप्तीचा इशारा.
8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा. 8 ओव्हर 50. ओव्हर 50 धावा. आणि आता 90 षटक घेऊन येईल तो बॉलर नेम. चेंडू भास्करचा स्ट्राईकला येते. भरत वाघ, मॅन फ्रॉम निकवेल. भरत वाघ अगदी 50 वर्षाचा खेळाडू, वय वर्ष 50. भरत वाघ. समोरच्या दिशेने टोलवला चेंडू. सिंगल. दुसऱ्याची अपील आणि इथे चोरली ती दुसरी धाव. संघ मालक थोडेसे नाराज. टीमला थोडस मार्गदर्शन करताना राकेश आबा. पुढचा चेंडू भास्करचा. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. परत एकदा स्ट्राईकला भरत वाघ. समोरच्या दिशेने टोलवला चेंडू. तुषार वाघ खाली. तोपर्यंत धाव आली ती 1. हॅलो. चव्हाणचा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा शॉट. उत्कृष्ट असा शॉट. तसंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान धावा आल्या त्या 2 धावांनी संघाचा धावफलक पोहोचले ते 56. अब तक 56. परत एकदा मारला चेंडू. बॉल हवे. दिनेश मोरे बॉल खाली आणि ते उत्कृष्ट असा झेल. 57 पाठवलंय माघारी. छप्पन. शेवटचा चेंडू शेष. 90 षटकातील नाण्या. 9 विकेट. लास्ट विकेट आहे नाण्या बोरसे. शेवटचा चेंडू भास्करचा. स्ट्राईकला नाण्या. टोलवण्याचा प्रयत्न आणि ते लेग बाईटच्या स्वरूपात आली ती धाव. ओव्हर समाप्तीचा इशारा अंपायर जितेंद्र हरिबांबरे यांच्याकडून. बघूया आता आपल्या संघासाठी शेवटचं षटक कोण घेऊन येतो. शेवटचं षटक पंकज जगताप, मॅन फ्रॉम चापापाडा. चापापाडा येथील आयकॉन खेळाडू. चेंडू. अवंतरची एक धाव. अवंतरच्या धावेने संघाचा धावफलक पोहोचले 58.
58 धावा. चेंडू आणि फुल टोल मारलेला आहे तिथे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण चेतनकडून बघायला मिळते आपल्याला. त्या दरम्यान धाव आली ती 1. परत एकदा भरतवाग स्ट्राईकवर. पंकज जगताप ओसेस भरतवाग. चेंडू बॉल गेलाय पत्र्यांवरती आणि ते 2 धावा. 2 रन. प्रेक्षकांनी बॉल देण्यास सहकार्य करायचे. आयोजकांनी बॉल आणायचंय. आयोजक आयोजकांना विनंती, त्यांनी बॉल आणण्यास सहकार्य करायचे. थोडीशी धावपळ करा तुम्ही पण. भेटला बॉलाला. चला फिल्डर या लवकर. विजू पळ. 2-3 जण तिकडे बसा. गाडी इकडे लावायची दादा. सरा अवंतरची धाव. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. परत एक डॉट बॉल. निर्धाव असा चेंडू. शानदार अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला गुलाबराव महाराज 11 या संघाकडून. परत एकदा डॉट बॉल. सॉरी वाईट बॉल. ऑफसाईडच्या दिशेने टोलवला चेंडू. रनआउटची संधी आणि ते बॅट्समन सेफ. 1 धाव.
परत एक खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू, लास्ट बॉल या इनिंगचा शेवटचा चेंडू. परत एकदा मारलेला चेंडू, बॉल हवेत आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. 2 धावा या 2च्या स्वरूपात 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड पोहोचलाय 66. 66 धावा. अंपायरांनी रोल बॉल इकडे आणायचा आहे.
अँड फ्रॉम जाखोड येथील आयकॉन खेळाडू विजय सोनवणे तसेच या संघाचा सुद्धा आयकॉन आहे तो. हॅलो अगदी 50 वर्षीय खेळाडू पण जसं जसं वय वाढतंय तसं तसं जवानी वाढते. खतरनाक अशी गोलंदाजी परत वाघ स्ट्राईकला येतो विजय सोनवणे. हॅलो 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 क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना परत वाघ पहिला चेंडू पॉवर प्ले च पहिलं षटक सन्मानजनक खेळून काढले त्या चेंडूला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. परत एक निर्धाव चेंडू लागोपाठचे 2 बॉल डॉट. परत एक डॉट बॉल. परत एकदा टोलवलेला चेंडू बॉल जातोय सीमारेषेकडे. तिथे राहुल पवार क्षेत्ररक्षणासाठी. त्या दरम्यान धाव आले 1. पुढचा चेंडू परत वाघ्यांचा आणि येथे अंबिका ट्रेडर्सचे आयकॉन खेळाडू दीपक कुरकुरे यांचे आगमन. मोठी अपील आणि विकेट. क्षेत्ररक्षण यष्टी रक्षण केलंय ते काळू साल्लेर यांनी. आणि पुढील बॅट्समन निकवेल येथील ऑलराऊंडर खेळाडू तुषार वाघ. तुषार कैलास वाघ. शेवटचा चेंडू बाकी आहे. या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला येतो तुषार. आजी थोडस बाजूला बसून
षटकात धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त एक अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी भरत वाघ यांच्याकडून आणि ते 100 मीटरचा स्प्रिंट मारताना खतरनाक असे रनर टीम मीटिंग नाही एका षटकानंतर कसं काय टीम मीटिंग घेताय तुम्ही आवरा पटापट अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे थोडं काही करा गर्दी करा पुढील षटक राहुल पवार मॅन फ्रॉम कंदाने येथील उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू राहुल पवार समोर आहेत तो विजय सोनवणे पहिला चेंडू राहुलचा विजयसाठी अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सजवलंय शॉट ऑफसाइडच्या दिशेने मारलेला एक धाव पूर्ण आणि दुसरीचा चोरटा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल शानदार रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते आपल्याला विजय सोनवणे आणि तुषार वाघ यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 2 धावा पळून काढल्यात त्या तसा शानदार असा शॉट होता तो विजयचा त्या मारलेला शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका फिल्डर बॉल खाली आणि त्या दरम्यान परत एकदा चोरून काढल्या त्या 2 धावा उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट लेग साइडच्या दिशेने मिड ऑफच्या दिशेने मारलेला फटका भरत वाघ बॉल खाली आणि तिथे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण परत एकदा 2 धावा बघा उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट प्रत्येक चेंडू गॅप मध्ये टोलावून अगदी ताकदीचा उपयोग न करता फक्त डोक्याचा उपयोग करून 2 धावा काढताना विजय एकदा मारण्याचा प्रयत्न आणि इथे 1 धाव स्ट्राईकला आहे तो तुषार वाघ लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न डॉट निर्धाव चेंडू या षटकातील पहिला निर्धाव चेंडू परत एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न कीपर डेंजर येतो आणि ते मिसफील्डच्या रूपात मिळाल्या त्या 2 धावा थोडस गच्चाळाचं क्षेत्ररक्षण स्वतः संघ मालक मिसफील्ड करताना ओव्हर समाप्तीचा इशारा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 10 पहिल्या चेंडू पहिल्या षटकामध्ये 1 धाव आलेली होती आणि या षटकात आल्या धावा त्या 9 2 ओव्हर 10 रन 1 विकेट चला आवरा लवकर आवरा प्रत्येक षटकात टीम मीटिंग घेऊ नका आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे आहेत
लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू, शानदार असं क्षेत्ररक्षण. पंडित चौरे यांच्याकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. नक्कीच झेल सुटला असेल पण 4 धावा वाचवल्यात त्या पंडित चौरे यांनी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. परत एकदा टोलवला चेंडू, स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण नाण्याचं. तरी त्या दरम्यान धावून काढल्यात त्या 2 धावा. शानदार रनिंग द बिटवीन द विकेट. ओव्हर समाप्तीचा इशारा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड पोहोचलाय तो 17. 3 ओव्हर 17. 7 धावा खर्च केल्या त्या षटकात भरतवाग यांनी. चला आवरा तुम्ही. प्रत्येक षटकाला टीम मीटिंग घेत आहे काळू. प्रत्येक ओव्हरला टीम मीटिंग.
साठी एकदा लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू तिथे क्षेत्ररक्षण सज्ज एक रन का बॉल हॅलो अंपायर प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग देऊ देऊ नका एक षटक संपला दुसरं षटक लगेच कंटिन्यू करायला लावा प्रत्येक षटकाला टीम मीटिंगची काय गरज नाही यानंतरचा जो सामना होणार आहे हर्षवर्धन 11 वर्सेस अंबिका ट्रेडर्स यांनी टी शर्ट लगेच कॅप्टननी आपल्या जवळ घ्यावे आणि टॉस मारण्यासाठी कॅप्टननी इकडे यायचे हर्षवर्धन 11 वर्सेस अंबिका ट्रेडर्स दोघा अंपायरनी इकडे यायचे लगेच टॉस होतोय त्यांचा टॉस एस आर जाधव सर घेतील असं मी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदा खूपच चांगला बॉल
प्रबोधनाची बॅटिंग पण उभा राहणार.
ओव्हर चालू. हॅलो, तसेच अंबिका ट्रेडर्स बृंदादे दोघं कॅप्टनने या ठिकाणी यायचंय. रामगीर बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.आर. जाधव सर त्यांचा टॉस घेतील. या ठिकाणी रामगीर बाबा विद्यालय चौंदाणीचे मुख्याध्यापक एस.आर. जाधव सर या ठिकाणी आले, त्यांचं आम्ही
आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे ग्राउंडची परवानगी उपलब्ध करून दिली त्यामुळे सुद्धा त्यांचा आम्ही हार्दिक आभार मानतो, स्वागत करतो. आउट, खूप सुंदर कॅच घेतला भाऊसा भरतने. ह्या मैदानावर जर निरीक्षण आतापर्यंत जर केलं तर मोठे मोठे शॉट अजिबात जात नाहीत आणि फक्त पहिला षटकार जो गेला दोघं इनिंग मध्ये तो संभाचा एकच षटकार गेलाय. बरोबर आहे ना? काढून मारला होता का? ओके. म्हणजे उंच शॉट मारताना जरा काळजी घ्यावी असं मला वाटतं की चेंडू खूप लांब सीमारेषेबाहेर जास्त जात नाहीत. अठरा बॉल 7 रन. उद्घाटन सामना जो होता रामीर बाबा 11 चौंदाने वर्सेस गुलाबराव महाराज निकवेलच्या टीमला आता फक्त जिंकायचे ते 7 रन. अंबिका ट्रेडर्स हर्षवर्धन या ठिकाणी टॉस साठी दोघं कॅप्टन आलेत का? बरं ठीक आहे. या ठिकाणी टॉस साठी टॉसचा जो पॅनर आहे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्या ठिकाणी SR जाधव सर टॉस घेतील आणि त्यांच्या समेत असतील विलास राणे. विकेट गेली. विकेट कोणी घेतली? भाऊसा भरत. आता जो टॉस होतोय तो अंबिका ट्रेडर्स वर्सेस हर्षवर्धन 11. रामगिरराव विद्यालयाचे मुख्याध्यापक SR जाधव सर यांच्या हाताने टॉस होतोय तो हर्षवर्धन 11 वर्सेस अंबिका ट्रेडर्स 11. कॉइन दे रे. एक रन. बाजूला वा रे, समोर नको उभं राहा. बाजूला गॅप मध्ये खेळलेला बॉल. मोहन तिचे क्षेत्ररक्षण करत आहे. एकच रन. हॅलो, आता जो टॉस झालेला आहे अंबिका ट्रेडर्स वर्सेस हर्षवर्धन 11, याच्यामध्ये अंबिका ट्रेडर्सनं टॉस जिंकलेला आहे आणि दोघं संघाने लगेच तयार व्हायचं आहे. व्हाईट बॉल. यानंतरचा पुढचा सामना होणार आहे अंबिका ट्रेडर्स बुंदाटे वर्सेस हर्षवर्धन 11. दोघं संघांनी लगेच तयार व्हायचं आहे. त्या ठिकाणी जे पंच आयोजकांनी नेमलेले असतील त्यांनी सुद्धा लगेच तयार व्हायचं आहे. पुढचा सामना लगेच चालू होईल. या ठिकाणी होत असलेला देवाभाऊ चषक पहिला सामना अंतिम क्षणाच्या आतापर्यंत पोहोचताना हॅलो, यानंतरचा जो सामना होणार आहे तो हर्षवर्धन 11 वर्सेस अंबिका ट्रेडर्स.
ओव्हर 12 बॉल 1 रन. गुलाबराव महाराज 11 ला जिंकायला लागतायत ते 12 बॉलात 1 रन. Win by गुलाबराव महाराज 11 निकवेल 6 विकेट्स. पुढचा सामना लगेच सुरू होणार आहे.